आजचा व्हिडिओ ना थोडा खास आहे आणि थोडा युनिकही आहे. कारण आपण ना दूध जर बघितलं तर आपल्यासमोर एकच विचार येतो, तो म्हणजे दुधापासून आपण एकतर चहा बनवतो, पनीर बनवतो, ताक बनवतो आणि तूप बनवतो, एवढंच आपल्याला माहिती असतं. पण दुधाचा उपयोग ना आपल्या त्वचेसाठी पण खूपच महत्त्वाचा आहे. दुधापासून ना आपण क्लिन्झर आणि फेशियल म्हणून पण त्याचा उपयोग करू शकतो आणि त्याच्यापासून ना खरंच खूप छान रिझल्ट भेटतात. आणि शेवटी काय तर बाहेरील मार्केटमधील प्रोडक्टपासूनही आपली सुटका होते आणि कमी खर्चामध्ये पण छान ग्लो भेटतो. आणि आपल्याला काही पाहिजे असतं, आपला चेहरा फक्त छान दिसला पाहिजे, तर मग ते कमी पैशामध्ये असो अगर जास्त पैशामध्ये असतो. त्यामुळे आपण काय करतो तर पैसे किती गेले हे पाहत नाहीत आणि प्रत्येक महिन्याला ना आपण पार्लरमध्ये पैसे खर्च करतो. तर तसे न करताना आपण घरीच दुधापासून ना त्याचा स्क्रबर किंवा क्लिन्झर आणि फेस मास्कसाठी पण यूज करू शकतो. आणि ते कसं ना ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आता ही ना फर्स्ट स्टेप होती, त्याच्यामध्ये ना मी एक कॉटन ना दुधामध्ये मिक्स करून त्याचा क्लिन्झर म्हणून छान यूज केला होता. आणि त्याच्यापासून ना जे आपल्या चेहऱ्यावर काही धूळ बसलेले असेल किंवा आपल्या चेहऱ्यावर ओपन पोर्स असतील ना, तर ते निघण्यासाठी खूप छान मदत होते. आणि ही आहे आपली सेकंड स्टेप. याचा उपयोग ना मी स्क्रबर म्हणून केलेला आहे. याच्यामध्ये ना मी 2 चमचे दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडी साखर टाकलेली आहे आणि जे आपलं बीट पावडर आहे ना तेच मिक्स केलेलं आहे आणि त्याचा ना स्क्रबर म्हणून यूज करत आहे. याचा ना साखरेपासून ना थोडं रबरबीत असल्यामुळे ना म्हणजे थोडी खरमुडी असल्यामुळे त्याचा आपण स्क्रब म्हणून छान यूज करू शकतो. आणि याच्यापासून ना म्हणजे खूप छान ग्लोही भेटतो. आणि शेवटी बीट यूज केल्यामुळे बीटमध्ये ना विटॅमिन सी पण असतं, जे आपल्या चेहऱ्याला ग्लो करण्याचं काम करतं. आणि दूध जे आहे ना ते सॉफ्ट आणि म्हणजे नैसर्गिक ग्लोही देतो. त्यामुळे ना घरीच आपण पार्लरसारखा ग्लो आपल्या घरीच आणू शकतो आणि तेही कमी खर्चामध्ये आणि कुठेही न जाता. कारण बऱ्याच वेळी काय होतं, आपल्याकडे पैसे पण असतात पण टाईम नसतो. त्यामुळे काय होतं की आपलं आज जाऊ उद्या जाऊ म्हणण्यात ना 15 दिवस तर तसेच लोटून जातात आणि आपण काहीच नाहीत करू शकत. त्यामुळे ना प्रत्येक वेळेस पार्लरला न जाता आपण काही गोष्टी ना आपण घरी जेवढ्या मॅनेज होतील ना तेवढ्या केल्याच पाहिजे. आणि तुम्ही म्हणसाल की पार्लरसारखा ग्लो नाही येणार, हा तेवढा नाही येणार, पण शेवटी ना नैसर्गिक ते नैसर्गिक असतं. त्यामुळे ना मार्केट प्रोडक्टपासूनही आपल्या चेहऱ्याला आपण दूर ठेवू शकतो. थोडा पार्लरपेक्षा कमी ग्लो येईल, पण शेवटी हे नैसर्गिक आहे. त्यामुळे ना नॅचरल गोष्टी शेवटी ते म्हणतात ना की दिखाव्यापासून थोडं लांबच राहिलेलं बरं. त्यामुळे ना आपण घरीच काही गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत. आणि थर्ड स्टेपमध्ये ना मी याचा फेस मास्क म्हणून म्हणजे फेस पॅक बनवणार आहे. तो म्हणजे मी अगोदर 2 चमचे दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ना जे आपलं मध आहे ना ते टाकलेलं आहे आणि थोडा आणि कॉफी पावडर टाकलेली आहे. तुम्ही त्याच्यामध्ये ना बेसन पीठ पण मिक्स करू शकता आणि याच्यापासून ना तुम्ही फेस पॅक छान आणि इझी बनवू शकता. आणि तोही जे आपल्या स्वयंपाकघरामध्ये वस्तू असताना त्याच्यापासूनच, जे की आपल्याला त्याच्यासाठी काही स्पेशल खर्च करायची ही गरज नाही लागणार आणि आपली बचतही होईल आणि आपल्याला जो काही रिझल्ट पाहिजे असेल ना तोही भेटेल. आणि आता सध्या ना लग्नसराई चालू आहे आणि उन्हाळाही चालू आहे. त्यामुळे दोन्हीही ना आपण सोबतच आणि घरीच करू शकतो. कारण उन्हाळ्यामुळे चेहऱ्यावर ना थोडा काळपटपणा येतो आणि जर आपण म्हणजे प्रत्येक आता लग्नसराई पण चालू आहे, तर त्याच्यामुळे ना आता लग्नसराई चालू असल्यामुळे ना आपल्या याच्यामध्ये 3-4 तर लग्न असतातच. त्यामुळे प्रत्येक वेळेस ना पार्लरमध्ये न जाता आपण घरी छान ग्लो आणू शकतो. आणि तुम्हाला ना कसा वाटला फरक तोही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि मला तर ना म्हणजे जास्त काही नाही, पण थोडं तरी फ्रेश वाटत आहे. आणि ब्लॉग